आजच्या मैदानात पुन्हा एकदा गुलालात राहिलाय राजा. आजचं ही बाबा किती मैदान आहे? सातवं मैदान. सलग 7 मैदानात गुलालात राहिलाय. एकच नंबर म्हणजे त्यात एक नंबर आज बी झालं. 6व्या मैदानात फक्त गुलालात राहिलं. तिथं फक्त व्हायचं चुलबुल जाय. म्हणजे थोडक्यात 6व्या मैदानात फक्त गुलालात राहिला, 1 नंबर झाला नाही. झाला तिथं काय हो झालं? 6व्या मैदानात आता ते काय पाऊस आल्यामुळे चिकून हे बैल कमी पडते ना, एखादं घसरा हे आहे त्यामुळे तिथं झालं. दुसरं काय तसं म्हणाय गेलं तर 1 मैदान सोडलं तर 6 मैदानात 1 नंबर असला. म्हणजे आता आज मला वाटतं 1 नंबर झालाय 7व्या मैदानात. काय आज काय प्रतिक्रिया सांगता? काय आहे आपलं कसं आहे, प्रत्येक माणसाने प्रत्येक बैलगाडीवानाने जमिनीवर राहिलं पाहिजे तर हे पुढलं यश मिळतं. जर कुठं वर हवेत ओढायला लागलं तर नाही हो, देवाला ती पचत नाही. ही समजा देवाची करी. आपण सुद्धा कुठंतरी त्याला साथ दिली पाहिजे. म्हणून हे सारखं म्हणजे आपण ऊर काढून चालणं हे असं नाही पाहिजे ना. हे क्षेत्र असं आहे की आपल्याला आपण सरळ मार्गे चाललं पाहिजे तरी यशही येते. आता राजाचा असं कळायला आम्हाला की पाय जरा वर धरत होता. होय बरोबर आहे. तर आता ते वर्ष झालं की वर्ष होऊन गेलं मला वाटतं कालच्या गोजबावीच्या मैदानात पर्यंत ततच झालं होतं त्याला. त्यातनं पुढं पाय वर धरत होता. त्यातनं पुढं त्यानं पाय वर धरूनच केलंय समजा. कारण बाबा हा प्रश्न तुम्हाला काय विचारला मी, परवाच्या मैदानात बैल दिसला नाही. सगळ्यांना वाटले की राजा जरा पायाला जरा जास्त झाल्यामुळे राजाला आणला नाही. नाही ना तसं काय नव्हतं. कारण आमच्या पुतण्या मंडळीचं म्हणजे ऑपरेशन आणि पाऊस बी होता. म्हटले कशाला इतक्या लांब जावा म्हणून आलो नाही. नाही तर काय नाही, तसं काय प्रॉब्लेम नाही. नाहीतर आलो असतो आम्ही. बाबा आज तुम्ही मैदानात भरपूर लेट आला. हाय जवळ मैदान म्हणून लेटच होतंय. आम्ही कायमच लेट आहे. थोडक्यात सांगायचं जवळचं मैदान असलं का कायमच लेट आहे. आल्याच पळतो आम्ही असं आहे. पण बाबा आता कसं असते माहिती आहे का, लवकर येणं बैलाला आराम असं काय फरक पडतो का पाहिल्यात? ते बाबा लवकर बैल नाही आणला ना, आराम नाही भेटला ना, जरा गती कमी लागली. तसं नाही. मग आपल्याविषयी तरी काय वाटत नाही आपल्याला. म्हणजे आता ज्याचं त्याचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपलं काय नाही तसं. सोडून नसता टेम्पोत उतरून नेऊन झोपला तरी काय नाही फरक पडतो. म्हणजे ज्याचं त्याचं वेगळं असते ना. प्रत्येकाचं बघण्याचं त्याला म्हणा किंवा माणसं म्हणणार आराम पाहिजे, ह्या झालं त्या झालं राहते तसं. पण ते ज्याचं त्याला माहिती फरक पडतो का नाही. आता जवळजवळ मला वाटते 4 दिवस का 5 दिवस बसून होतं. आता आपण मला वाटतं ह्याला खटावला पळायला बसूनच आहे ना. खटावनंतर हीच माहिती आहे. 5-6 दिवस झाला असं त्याला. आज काय वेगळं पण जाणवलं का स्पीडमध्ये? काय नाही, हाय तसंच पळते. काय फरक वाटत नाही, मला तरी वाटत नाही. मग आता बघणार वेगळं आहे. आपल्या दृष्टीनं हाय त्या स्पीडनेच पळतो. आता आजच्या ह्या विजयाबद्दल काय सांगचाला? सलग 7वा विजय. काय बघा आता विजय हाय बैल पळाला तर मिळणार आहे. नाहीतर आपण म्हणून होणार नाही त्या गोष्टी. ते बैलाचा विजय आहे, आपला पण आता बाबा विजय म्हणजे यश ही भेटत नाही सहजाची. भरपूर लोक झटत असतात हा गुलाल करण्यासाठी. आपल्याला सलग 7व्या मैदानात यश मिळाले. काय बरोबर आहे की त्याला काय गुलाल हा मिळतोच. पण फक्त दम काढावा. दम काढला तर हे समजा गोष्टी होते. नाही तर होत नाही ते असं नाही. कारण आता आमच्यावरच आम्ही सांगतो ना, दम काढला तरच तुम्ही म्हणजे त्यात पात्र होता. संयम शांतता ही महत्वाची आहे. हा मेन विषय आहे. बैलगाडी क्षेत्राचा संयम शांतता ही पाहिजेच पहिलीच. आता बाबा ज्यावेळेस मागची बाईट झाली तुमची, तुम्ही किरण अप्पांचं नाव घेतलं. लोकांना म्हणजे पब्लिकला बी बरं वाटलं की तुम्हाला कुठंतरी पडत्या काळात त्यांनी साथ दिली आणि तुम्ही त्यांचं नाव घेतलं. म्हणजे लोकांचं म्हणणं काय माहिती आहे का, बाबांना जाण आहे की एखाद्यानं पडत्या काळात आपल्याला साथ दिली. नाही, जाण ठेवावं लागते. जाण ठेवली तरच आपण आहे. कारण चिक्यानं त्याने साथ पुन्हा रायफलवाल्याने दिली. हे दोघा तिघांनी आम्हाला सहकार्य केलं. हे पहिलं सुरुवातीचं. मग त्यातनं वर बैल आल्यावर मग काय प्रत्येकाबरोबर पळालो आपण. त्याला काय
पण किरण आपण हे भरपूर साथ देते आणि अजून साथ देते किरण आपण. काय नाही तसं काय नाही, फडावं येणं, बैल सोडणं, खाली सुट्टी मेकर होत्यात, बैला बरोबर जात्यात, काय नाही आपण तेवढं आपल्याला पटतं. किती झाले ते आता मोठी माणसं आहे ते आपण कुठं खिरीत साराटा, पण ती येऊन आपलं बैलापाशी येतात, थाप टाकणार, राजा काय चाललंय म्हणतात, सुट्टी करतात त्यांचं ते स्वतः, काय नाही. बाबा आता हा नाद आहे ना नावासाठी करतात, सगळ्यांना माहित आहे. पैसेवाला माणूस एखादा असा उभा राहिला किंवा बंडल घेऊन आणि आपला राजा एका साईडला असला किंवा पाळणारा बैल असला तर गर्दी कुठं जास्त होती. आता ती काय सांगता येत नाही. काही जणांना पैशाची हवा असते, काही जणांना म्हणजे प्रसिद्धीची हवा असते. त्यामुळं ती दोन्ही पारडी समानच ठेवावं लागतं, कारण दुईकडे बी तसंच आहे ना. पण ह्या नादातले आहेत ना सगळ्यात जास्त, आता मी भरपूर जणांच्या मुलाखती घेतल्या, मला तर असं ह्यातनं एक बोध घ्यायला भेटला सगळ्यांच्या मुलाखतीतनं, या नादात पैशाला किंमत नाही. बरोबर आहे, पैशाला नाहीच किंमत नाही. कारण पैसे किती जरी पैसे लाख 1.5 लाख बक्षीस आलं तरी घरी जाताना 5-10 हजारच खिशात राहतात ना, काहीच राहत नसते तसं. हे नुसतं नावासाठी, पैशासाठी नाही. काय जण का कमवत असेल तो प्रश्न वेगळा, पण ते काय ते विषय आहे अजून. पण कसं होतंय की जाताना काऊन संघ काय नेणार आहे, शेजारचाच कोणतरी बांधून जातो, मग त्यापेक्षा नाव तरी राहील ना मग, एवढं केलं पाहिजे. मित्रांनो, बाबांनी चांगला एक संदेश दिलाय की ज्यावेळेस आपलं आयुष्य किती असतंय कोण सांगू शकत नाही, कुणाची काय गॅरंटी नाही. आजकाल जाताना कोण काय 1 रुपया सगळं नेणार नाही किंवा कपडा पण नेणार नाही, जसा आलाय तसाच वर माणूस वर तसाच जाणार आहे तो. आणि कोणतरी पावडीचा 15 1 रुपया बांधते ती, घरचा 1 रुपया सुद्धा ते घेऊन जात नाही. हा, असं होतंय ना. त्यामुळे काय नाही संघ काय नाही नसतंय, समध्याने आपलं एकमेकाला हाताला हात धरून चालावं, समध्याने आपलं कोणी भांडत बसू नये, बाबा ह्या फाडात त्याची बसली, पुढच्या फाडात माझी बसली, असं करत राहावं, कोणी भांडू नये. ही क्षेत्र टिकवायचं असेल तर भांडण नको, मेन मुद्दा. बाबा तुमच्या या स्वभावामुळेच मला वाटतं राजा पळतोय आणि तुमचं नाव करतोय. आम्ही कधी बघा तुम्हाला कुठल्याही फळात आजपर्यंत दिसतंय का म्हणजे बांधलेलं कोण आमच्या गावची पोरं किंवा कुठं दंगा मस्ती कधीच तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही बघा कधी कुठल्याही फाडावर व्हिडिओ काढून कधीही बघा. म्हणजे बाबांचा हा मोठेपणा आहे मित्रांनो, त्यामुळेच राजा ना जीव तोडून पळतोय आणि आजचंही सलग 7वं यश मिळाले. बाबा तुम्हाला पुढच्या पण मैदानात यश भेटल किंवा राजा अजून मोठं नाव करेल ही शुभेच्छा करतो. धन्यवाद. मित्रांनो, आजच्या मैदानातला राजासोबत पाहिलेला गाणा भाव, आजच्या ह्या विजयाविषयी काय सांगताल? आज विजय भेटलाय, लय आनंद व्हायला लागलाय. म्हणजे 2-3 दिवस म्हणजे 5-6 मैदान झालं तेव्हा राजा 1 नंबर करत होता. मग त्या पाय म्हणजे त्यांचं पैर झालं होतं, म्हणजे वेळ मिळत नव्हता ना. मग ते आज मग म्हणले आज हाय मोकळा बैल, म्हणजे आज दिला आणि आज 1 नंबर केला. आणि मित्रांनो मी त्यांच्याकडे दुपारी पण आलेलो, त्यांनी सांगितलं की आमच्या वासराला स्पीड असल्यामुळं जर त्याला जास्त स्पीडचा जर बैल असला तर गाडी 1 नंबरातच पळणार. हो, कारण की कसं आहे आतापर्यंत आम्ही पळायचो मस्त, पण काय व्हायचं कधी कधी सीमेला गंडायचं, काय तर व्हायचं, म्हणजे कोण बैल कमी पळायचा नाही तर वासुक म्हणजे काय तर व्हायचं. हा, मग ती बैलाला ज्या वेळी बैल पुरलाय ना त्या वेळी गाडी राहिल्या. आज सीमेला म्हणजे पहिल्यांदाच कडनं गाडी झुपली, 1 नंबर तासावर होती, उजवीनं कडं नव्हता आणि गाडी लावली यांनी. हो, त्याचा एक लय आनंद होतो. हा, आता ह्याचं आजचा हे कितवा गुलाल आहे? 26वा आहे की, 26वा 27वा आहे. सगळ्यात तुम्हाला आनंदाचा कुठला गुलाल वाटला की बाबा ह्या मैदानात लय मला आनंद झालाय? पेडगावचं मैदान झालं का नाही, मानगडच्या वादळभर होतं तवा, आणि आता एक राजाभर आहे, लय भारी वाटतं. आता राजासोबत पाहण्याची सगळ्यांची इच्छा असते ना, तुमची पूर्ण झाली? हो, इच्छा पूर्ण झाली. आता काही इच्छा नाही, फक्त आता एका बैलावर फक्त पळायची इच्छा आहे, मथुर. आता झाली ती 2-3 बैल, आता फक्त मथुरवर पळायची इच्छा आहे.
ती पण इच्छा लवकरच तुमची पूर्ण होईल, कारण आपल्या वासराला स्पीड भरपूर आहे. हो हो स्पीड आहे. फक्त बैल पुरला का नाही तो म्हणजे जीवाचं रान करतो, पण 200-300 फुटात गाडी जीवाचं रान करून पळतो बैल. खालनं 2 उडी कमी पळून पण पुढं नादच करा बैलाचं. म्हणजे पुढं तोंडाला लय स्पीड आहे. हो तोंडाला लय हावरा बैल, लय म्हणजे लय भयान. म्हणजे कधी कच्चा वालांटतोय असंच होतं त्याला, नुसतं भास 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 ओढतं. हो तुम्ही घरच्या गायचं वासरू तयार केलं आणि हो. त्यांना तुमच्या कष्टाचं तुम्हाला फळ देत राहतोय त्यात. हो तर मित्रांनो, असंच सगळ्यांनी घरच्या गायचं वासरू तयार केलं पाहिजे आणि त्यांना यश मिळते. मला वाटतं या गुलाल भरपूर दिवस झाले ती, हो. आणि आज त्यांची राजासोबत इच्छा पळायची होती. होती, इच्छा ती पण होती. पूर्ण झाली. एक नंबर करायची होती, एक नंबर विकेल. हो 1 नंबर करायची पण इच्छा होती, ती पण पूर्ण झाली आज. आता मला वाटते बैलांना सगळ्या तुमच्या आशा पूर्ण केल्या. हो अशा सगळ्या पूर्ण केल्यात. आता काय राहिलं नाही की बाबा हे असं बैलाने करावं. हो आज सकाळी वाटलेलं की एक नंबर होईल आपला. आयला असं काय वाटलं नव्हतं, पण सीमेला जी गाडी पळाली का नाही त्याच्यावरनं वाटलं की 1 नंबर आपला. हो सीमेला जी गाडी पळाली म्हणता तुम्ही बाहेरनं, मग त्याच्यावरनं म्हणजे आम्हाला वाटलं की गाडी 1 नंबर करणार आज. तर मित्रांनो असं आहे, त्यांना यश भेटले, आनंद भरपूर आहे. अशीच तुम्हाला गाणाभाऊ यश देत राहील, तुमच्या गोलाला ठेवेल ही शुभेच्छा करतो. धन्यवाद. धन्यवाद.